छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारे गडकिल्ले, सांस्कृतिक ठेवा असलेली प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू हा महाराष्ट्राचा अमूल्य वारसा आहे. मात्र काळाच्या ओघात या वारशावर अतिक्रमण झाली आणि या वारशाचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं. असं असलं तरी राज्य सरकारच्या पुढाकारातून आता या गड किल्ल्यांना पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक संस्थाही या कामी पुढे सरसावल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही अशाच दुर्लक्षित गोधनापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी संशोधक डॉक्टर किशोर वानखेडे यांनी यासाठी पुढाकार घेत विशेष मोहीम हाती घेतली आहे. इतिहासप्रेमी आणि सामाजिक संस्थाही त्यांना यासाठी मदत करत आहेत. जाणून घेऊयात या मोहिमेविषयी. पुरातन गड किल्ले, प्राचीन वाडे, मंदिरं आणि ऐतिहासिक वास्तू म्हणजे महाराष्ट्राची शान. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी, त्यासोबत जोडलेला इतिहास जपण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. संशोधक आणि इतिहास अभ्यासक डॉक्टर किशोर वानखडे यांच्या पुढाकारातून गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवली जाते आहे. विदर्भात अनेक ऐतिहासिक किल्ले आणि वास्तू आहेत. त्यापैकी खामगाव तालुक्यातला गोधनापूर किल्ला हा महाराष्ट्रातल्या सर्वात तरुण भुईकोट किल्ल्यांपैकी एक मानला जातो. इसवी सन 1791 मध्ये नागपूरचे राजे रघुजी भोसले द्वितीय यांनी दिवाण कृष्णराव वैद्य यांच्या देखरेखीखाली या किल्ल्याचं बांधकाम केलं होतं. सुमारे 4 एकर परिसरात असलेल्या या किल्ल्यावर बाहेरील भिंतींवर 8 आणि आतल्या तटबंदीवर 6 असे एकूण 14 बुरुज उभारण्यात आले. या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या खोल भुयारी खोल्या. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज जाता यावं आणि नैसर्गिक प्रकाश मिळावा यासाठी त्यांची रचना अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. पूर्वी पिंपळगाव राजा परगण्यात समाविष्ट असलेला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीनुसार कायम सज्ज ठेवला जात असे. नागपूरकर भोसले यांचा कोषागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर कधीही शत्रूचं आक्रमण झालं नव्हतं. मात्र सध्याच्या घडीला हा ऐतिहासिक वारसा काही प्रमाणात अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय. डॉक्टर किशोर वानखडे यांच्या संशोधनामुळे गोधनापूर किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व पुन्हा प्रकाशात आले. हा किल्ला निश्चित भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. किल्ले हे प्राचीन धरोहर आहे. इथं राजकीय, सांस्कृतिक, राजकीय इतिहास या किल्ल्यांच्या इमारतीमध्ये दडला आहे. भावी पिढ्यांसाठी हा आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे. यासाठी हा किल्ले हे स्थापत्य संवर्धन झालं पाहिजे. आम्ही भविष्यातही इथं हा किल्ला संवर्धनासाठी सातत्याने पुढाकार घेऊ. स्वच्छता, इथं वेगवेगळे महोत्सव आयोजित करून किल्ल्याचा इतिहास, अचूक इतिहास जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करू. कारण जनतेपुढे किल्ल्याचा इतिहास येणं गरजेचं आहे आणि ते संवर्धनातून, सुरक्षेतून, चांगल्या अभ्यासातून आणि सर्व इतिहासप्रेमींच्या, अभ्यासकांच्या सहकार्यातून हे निश्चित पूर्ण होईल. या समृद्ध इतिहासाचं जतन करण्यासाठी डॉक्टर वानखडे यांनी अनेक सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानं किल्ला संवर्धन मोहीम सुरू केली आहे. कार्यशाळा, स्वच्छता मोहीम, जनजागृती अशा उपक्रमांच्या माध्यमातून अनेक तरुणांना या मोहिमेशी जोडण्यात आले. करू करू निर्धार किल्ले जतनाचा, संवर्धनाचा हा संदेश देत गोधनापूर किल्ल्याचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. वर्षापासून मी पाहत आलेलो आहोत की हा सर्व जुना किल्ला आहे आणि याची जे पडझड झाली त्या पडझडीमुळे या किल्ल्याचं जे सौंदर्य होतं ते नाहीसं झालं. हा भावी पिढीसाठी जे आपल्या गोधनापूरमधली जी वस्तू आहे आणि हा इतिहास लहान मुलांच्या लक्षात यावा यासाठी हा किल्ला संवर्धनाची अत्यंत गरज आहे. गड किल्ले या केवळ वास्तू नाही आहेत, तर आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जिवंत ओळख आहेत. गोधनापूर किल्ल्यासाठी सुरू असलेली ही संवर्धन मोहीम इतिहास जतनासाठी समाजानं एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर किशोर वानखडे, पश्चिम विदर्भातील सामाजिक चळवळी आणि स्थापत्यशास्त्राचा अभ्यासक असून पश्चिम विदर्भामध्ये किल्ले संवर्धनाचं कार्य सातत्याने करीत आहे. महाराष्ट्रातील राजा शिवछत्र परिवार, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान, दुर्ग संवर्धन समिती यासारख्या अनेक समित्यांचा सदस्य असून पश्चिम विदर्भामध्ये जे किल्ले आहेत त्याचं संवर्धनाचं कार्य सातत्याने आम्ही गटकार्यातून करीत आहे. आज खामगाव तालुक्यातील गोंधनखेडा अर्थात आजचे गोंधनापूर इथं असलेला रघुजीराजे भोसले यांच्या काळातील
किल्ल्यावर उपस्थित आहोत. हा किल्ला इथं इतिहासप्रेमी दुर्ग संवर्धन समिती सदस्य अभ्यासक यांच्या मार्फत हा किल्ला संवर्धनाचं आणि संरक्षणाचं कार्य करीत आहोत. गोंधनापूर हे पिंपळगाव राज्य परगण्यात असलेले एक गाव असून येथे विदर्भातील सर्वात तरुण किल्ला अर्थात गोंधनापूर किल्ला अस्तित्वात आहे. इसवी सन 1595 येथे मुघल सम्राट अकबराने निजामशाहीचा पाडाव करून गोंधनापूर आणि आजूबाजूचा परिसर जिंकून घेतला. वऱ्हाडामध्ये बाळापूर येथे 15व्या सुभेची स्थापना केली. तत्कालीन काळापासून बाळापूर अंतर्गत अनेक परगण्यांची निर्मिती झाली. मुघल सम्राट अकबरानंतर औरंगजेबापर्यंत वऱ्हाड प्रांत हा मुघलांच्या ताब्यात होता. निजाम मीर कमरुद्दीन याने हैदराबाद येथे स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली. याच कालामध्ये रघुजीराजे भोसले यांचा उदय झाला. परशुजीराजे भोसले, रघुजीराजे भोसले या अतुलनीय राज्यकर्त्यांनी वऱ्हाड प्रांत 60-40च्या तहानुसार जिंकून घेतला. या वऱ्हाड प्रांताच्या संरक्षणासाठी अनेक ठिकाणी किल्ल्यांची निर्मिती केली आणि हा किल्ला पिंपळगाव राजा परगण्या अंतर्गत येत असून पिंपळगाव राजा हा परगणा 1595 सालापासून अस्तित्वात होता. परंतु पिंपळगाव राजा हे गाव मुख्य लष्करी मार्गाच्या मध्यभागी असल्यामुळे या भागावर सातत्याने आक्रमण होण्याची भीती होती. त्यामुळे रघुजीराजे भोसले यांनी दूरदृष्टिकोन ठेवून रघुजीराजे भोसले द्वितीय यांनी मुरडाजी पाटील, गंगाधरराव चिटणवीस यांच्यासारख्या अनेक समन्वयकांना सोबत घेत गोंधनापूर येथे ज्या ठिकाणी मातीची गडी अस्तित्वात होती तिथे किल्ला बांधला. हा किल्ला विदर्भातील सर्वात तरुण किल्ला आहे. 1791ला या किल्ल्याची बांधकामाची सुरुवात झाली आणि 1795ला किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. या किल्ल्यामध्ये 52 खोल्यापेक्षा जास्त खोल्या अस्तित्वात आहेत. आजही या खोल्यांमध्ये काही खोल्यांमध्ये जाता येते. या किल्ल्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा नागपूरकर भोसले या राज्यकर्त्यांचा तिजोरी किल्ला म्हणून ओळखला जातो. पिंपळगाव राजा परगण्या अंतर्गत येणारा सर्व महसूल या गोंधनापूर किल्ल्यामध्ये ठेवला जात होता. येथून हा महसूल नरनाळा किल्ला आणि किल्ले गाविलगड येथे पाठवला जात होता. इसवी सन 1822 पर्यंत या प्रांतातला महसूल हा गोंधनापूर किल्ल्यातून गाविलगड किल्ल्यापर्यंत पोहोचवला जात होता आणि तेथून हा पूर्ण महसूल नागपूरकर भोसले यांच्याकडे सुपूर्द केला जात होता. नंतर 1922 मध्ये नागपूरकर भोसले यांच्या तहानुसार ब्रिटिश आणि नागपूरकर भोसले यांच्या तहानुसार वऱ्हाड प्रांतातील काही भाग ब्रिटिशांकडे सोपवला गेला. 1853 मध्ये रघुजीराजे भोसले तृतीय यांच्या मृत्यूनंतर वऱ्हाड प्रांतात ब्रिटिशांचा मालकी हक्क निर्माण झाला. हा किल्ला 1853 पासून इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला. ते आजही या किल्ल्यावर 1791 पासून 1853 पर्यंत एकदाही आक्रमण झालेले नाही. त्यामुळे हा किल्ला अजूनही सुरक्षित आहे. या किल्ल्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. इथं अनेक महोत्सव झाले परंतु किल्ल्याचं संवर्धन हे ग्रामस्थांच्या सहकार्याने सातत्याने होत आहे. आज महाराष्ट्र शासन किल्ले संवर्धनाचं कार्य सातत्याने करीत आहेत. दुर्ग संवर्धन समिती सदस्य अभ्यासक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किल्ले संवर्धनाचं कार्य करीत आहेत. महाराष्ट्र शासनानेही गोंधनापूर किल्ल्याला संवर्धनासाठी सहाय्य केल्यास निश्चित विदर्भाच्या इतिहासामध्ये असलेला सर्वांग सुंदर किल्ला पुढील काळातही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. किल्ले हे संपूर्ण महाराष्ट्राचं दुर्ग संवर्धन आहे, दुर्ग सामर्थ्य आहे आणि तितकी समृद्धी आहे. वऱ्हाडामध्ये असलेला हा किल्ला तितकाच प्रबळ आणि सर्वांग सुंदर आहे. विदर्भातील किल्ल्यांवर डॉक्टर किशोर वानखडे यांनी सखोल संशोधन केले असून ते ग्रंथरूपात प्रकाशित आहेत. किल्ल्यांच्या विविध अंगांचे तथा सांस्कृतिक राजकीय इतिहासाचे संदर्भासह विश्लेषण केले आहे. हे डॉक्टर किशोर वानखडे यांनी लिहिलेले पुस्तके आहे.